एव्हरीवन, नमस्कार. मी शारदा, इंट्युटिव्ह टॅरो रीडर. स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. स्पिरिच्युअल जर्नी 888. आज गुरुपौर्णिमा आणि सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमो नमः. आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वेळ काही ना काही आपल्याला शिकवत असते, आपल्यासाठी गुरु असते आणि आपल्याला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करत असते. ते ज्ञान असो, वेळ असो, सगळेच आपल्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्याच व्यक्ती आणि सगळंच आपल्याला ज्ञान देत असतं, शिकवत असतं आणि ते गुरुची भूमिका आपल्या आयुष्यात पार पाडत असतात. तर आपण अशाच गुरूंना वंदन करून आजची ही रीडिंग, ही जी स्वामींनी एक स्ट्रॉंगली मेसेज असा दिला की या गुरुपौर्णिमेपासून एका नवीन अध्यायाची सुरुवात होते. ही गुरुपौर्णिमा कोणाच्या तरी आयुष्यात एक कार्मिक सायकल संपवते आणि नवीन अध्याय सुरू करते, जो ज्ञानाचा आहे, जो अध्यात्माचा आहे. आणि खूप स्ट्रॉंगली कनेक्शन झालं की अध्यात्माच्या या मार्गावर आपण एका नवीन अध्यायामध्ये प्रवेश करतोय. तुम्हाला तुमचं एक असं लाईफ पर्पज आहे, ते तिथपर्यंत ते पोहोचवत आहेत. जी भक्ती, जी स्वामींची आराधना, जी भक्ती, जी दत्तगुरूंची आराधना भक्ती तुम्ही करताय, जी तुमचे जे आराध्य असतील त्या आराध्यांची भक्ती तुम्ही करताय, त्या भक्तीचं फळ मिळण्याचं ही वेळ आली आहे. आणि हा अध्याय, येणारा जो अध्याय आहे, आजपासूनचा सुरू होणारा जो अध्याय आहे तुमच्या आयुष्यातला, तो तुमच्यातला मी संपवून तुमच्या स्वतःशी कनेक्ट करतोय आणि तोच तुम्हाला तुमचं एक नवीन रूप दाखवतोय. तर त्याच्यासाठी नक्कीच कनेक्ट व्हा सगळे, कारण तुमचीच एनर्जी मी पिक करत असते आणि मग हे मेसेजेस स्वामींचे कनेक्ट होतात आणि मी तुमच्यापर्यंत ते पोहोचवते. ओके, थँक्यू 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 सो मच. चॅनलला खूप तुम्ही सपोर्ट करताय. तुमची साथ आणि तुमचीच एनर्जी मलाही हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करते. मी खूप खूप मनापासून तुम्हालाही माझ्याकडून खूप खूप या गुरुपौर्णिमेला वंदन आहे तुम्हाला सगळ्यांना, कारण तुमच्याकडूनही मी खूप काही शिकते. आणि थँक्यू थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे स्वामींचे मेसेजेस आज गुरुपौर्णिमे दिवशी स्वामी तुम्हाला काय सांगतायत बघूया. थँक्यू थँक्यू सो मच. स्वामी, ही गुरुपौर्णिमा तुमच्या आयुष्यात कोणत्या नवीन अध्यायाची सुरुवात करते? ही गुरुपौर्णिमा तुमच्या आयुष्यात कोणत्या नवीन अध्यायाची सुरुवात करते बघूया आपण. पहिलंच कार्ड आहे द टॉवर. मी तुम्हाला हे सांगितलं की एका कार्मिक सायकलची एंडिंग होते, एक कार्मिक सायकल संपते तुमच्या आयुष्यातली. हा जो टॉवर तुमच्या आयुष्यात आला, ही जी टॉवरची ऊर्जा जी तुमच्या आयुष्यात आली, एक तुमच्या नात्यामध्ये असेल, तुमच्या कुटुंबात, कुठल्याही तुमच्या रिलेशनमध्ये अशी जी टॉवरची ही तुमच्या अवस्था जी तुमच्या आयुष्यात आली, कारण ही टॉवर मुवमेंट म्हणजे खूप मोठं सगळं आपलं आयुष्य असं हलवून टाकणारे हे असतं टॉवर मुवमेंट आयुष्यात येणं. आणि त्यामधून बाहेर येणारी सोल जी आहे ती खूप पॉवरफुल सोल असते, कारण यातून बाहेर पडणं आणि यामधून आपल्या मार्गाला, आपल्या याच्यावर स्वतः खंबीरपणे पाय रोवून उभं राहणं सोपी गोष्ट नाही आहे. ही टॉवर मुवमेंट आयुष्याला हेलावून टाकते, हलवून टाकते आणि सगळं म्हणजे अगदी ज्यांच्यावर आपला मनापासून पूर्णपणे विश्वास असतो, जी आपली असं आपल्याला वाटत असतात, ती सुद्धा माणसं असतील किंवा ते सगळं त्या वेळेमध्ये ते आपल्याला सोडून जातात. आपली कार्मिक सायकलमध्ये आपली आर्थिक परिस्थिती इतकी हे होते की त्यामध्ये आपण स्थिर राहूच शकत नाही. पूर्णपणे आपण सरेंडर होतो, सरेंडर व्हायला परमेश्वराला सरेंडर होतो. आणि इथं जी सोल परमेश्वराला समर्पित होऊन सरेंडर होऊन उभी राहते, तीच आयुष्याच्या मार्गामध्ये पुढे जाते आणि तिथंच परमेश्वर त्याचा हात धरतात आणि त्या कार्मिक सायकलमधून बाहेर काढतात. आणि इथं तुमचा हात हा परमेश्वराने धरलेला आहे, तुमच्या आराध्याने धरलेला आहे, तुमच्या स्वामींनी, आपल्या स्वामींनी हा आपला हात धरून आपल्याला या कार्मिक सायकलमधून बाहेर काढले. आणि ह्या कार्मिक सायकलमधून बाहेर येणं ही सोपी गोष्ट नाही आहे. का हा मेसेज याच्यासाठीच कनेक्ट झाला, कारण ही एक कार्मिक सायकल संपते, एका नवीन अध्यायाची सुरुवात होते. हा शेवट आहे. द टॉवर हा शेवट आहे तुमच्या आयुष्यामध्ये. तुम्ही ह्या टॉवर मुवमेंटमध्ये समर्पित झालाय, परमेश्वराला, स्वामींना समर्पित झालाय. तुम्ही मला मार्ग दाखवा, तुम्ही जो मार्ग दाखवाल त्या मार्गावर
प्रस्थान करण्यासाठी तुम्ही तयार होता, जाण्यासाठी तयार होता, तयार झाला आणि तुम्ही तसं केलं. तुम्ही स्वतःतला मी संपवला, स्वतःतला मी संपवला, अहंकार संपवला किंवा ज्या ज्या गोष्टींमुळे तुम्हाला अतिसुद्धा ज्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवत होता, जिथं जिथं तुम्हाला थांबवलं गेलं, खचवलं गेलं, त्रास दिला गेला, त्या सगळ्या गोष्टींमधून तुम्ही शिकला की तुम्हाला काय करायचं आहे. स्वामींनी तुम्हाला मार्ग दाखवला आणि स्वामी पुन्हा एकदा तुम्हाला चांगल्या तुमच्यासाठी जे खरंच योग्य असा जो मार्ग आहे आणि तुमच्यासाठी जो खरं तर डिझर्व केलेला आहे तो तुम्ही डिझर्व करता आणि तुम्हाला त्यापासून तुम्ही एक वेगळी आणि एक पॉझिटिव्ह सोल अजून तुमच्यातलं जे ज्ञान आहे आणि तुमच्यातली जी ऊर्जा आहे, जी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे आणि जे तुम्ही मिळवण्यासाठी कॅपेबल आहात, तुम्ही ते डिझर्व करता, जे तुम्हाला कार्मिक सायकलच्या ह्याच्यामुळे तुम्हाला देता आलं नाही, ते तुम्हाला हा क्राऊन जो तुमच्याकडून हिसकावून घेण्यात आला या टॉवर मुवमेंटमध्ये आणि यासाठी तुम्हाला तुम्हाला या सगळ्या ह्याच्यामध्ये अडकून तुम्हाला त्रास देण्यात आला किंवा तुम्हाला तुमच्या प्रतिष्ठेपासून प्रतिष्ठेला धक्का लावण्यात आला, मला असा मेसेज येते. तर ते पुन्हा एकदा स्वामी तुम्हाला देत आहेत परत आणि ते त्याच्यापेक्षा खूप मोठी प्रतिष्ठा, मान, सन्मान आणि तुमचं एक असा औरा असा खूप ब्राईट असं सगळं तुम्हाला स्वामी देत आहेत आणि जी जी कमी तुम्हाला अशी वाटली की हे नाही आहे, ते त्याच्यापेक्षा जास्त तो स्वामी तुमच्या आयुष्यात घेऊन येत आहेत आणि हीच टॉवर मुवमेंट तुम्हाला बाहेर काढते तुमच्या या कार्मिक सायकलमधून, या मुवमेंटमधून बाहेर येणं सोपी गोष्ट नाही आहे आणि ते तुम्ही करताय. थँक्यू सो मच स्वामी, थँक्यू सो मच. ही पौर्णिमा मी तुम्हाला हेच सांगितलं, गुरुपौर्णिमा आहे आणि हा गुरुपौर्णिमेचा मेसेज आहे. ही गुरुपौर्णिमा तुम्हाला या टॉवर मुवमेंटमधून बाहेर काढते. ही पौर्णिमा म्हणूनच मला स्वामींचा आणि दत्तगुरूंचाही मेसेज होता की खूप असं मी कनेक्ट केलं की असा कुठला मेसेज आहे की जो मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तर ही गुरुपौर्णिमा हेच तुम्हाला सांगते. ही पौर्णिमा तुमच्यातली ऊर्जा जागृत करते, तुमचे चक्राज हील करते, तुमचे वरचे चक्राज आहेत ते हील होत आहेत, तुम्ही तुमच्याशी जोडले जात आहे. आता तुमच्या लक्षात येते की मी म्हणजे तुम्ही स्वतः आपल्यातला मी काय आहे, मी कोण आहे, मी कशासाठी या पृथ्वीवर जन्म घेतलेला आहे, काय माझं कर्म आहे, जे मला करायचं आहे. आणि ज्या वेळेला आपल्यातला मी संपतो, जर मी शारदा, मी नाही, मी शारदासाठी स्वामींचा काय मेसेज आहे, तसंच तुमच्यासाठी मेसेज आहे. जेव्हा आपल्यातला मी संपवतो, हा मी कोण आहे, जेव्हा आपण अध्यात्माच्या एका मार्गावर जातो, जेव्हा स्वामी आपला हात धरतात, आपल्याला पुढं नेतात, या सगळ्या असल्या कार्मिक सायकलमधून पुढं नेतात, टॉवर मुवमेंट्समधून बाहेर काढतात, तेव्हा आपल्याला ते सांगतात, ज्या मीसाठी आपण झगडत असतो, ज्या मीसाठी आपण लढत असतो, ज्या मीसाठी सगळं जग इकडचं तिकडं होतं, तो मी म्हणजे कोण आहे मी, त्या मीची ओळख तुम्हाला करून दिली स्वामींनी. त्यामुळे तुमच्या अस्तित्वाची, तुमच्या खऱ्या अस्तित्वाची की तुम्ही कोण आहात, तुम्ही का जन्म घेतलाय, तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं लाईफ पर्पज काय आहे, तुम्हाला जे ही पात्र, तुम्हाला जी ही भूमिका दिलेली आहे, त्या भूमिकेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, या येणाऱ्या अध्यायामध्ये हे तुम्हाला सांगितलं जाईल आणि हे तुम्हाला दाखवता येईल. ही गुरुपौर्णिमा तुम्हाला तुमची ओळख करून देते नव्याने, कारण तुमच्यात दडलेला एक माणूस जो असा एक पॉवरफुल आहे, जो स्वामींशी कनेक्टेड आहे, जो परमेश्वराशी कनेक्टेड आहे, सत्याशी कनेक्टेड आहे, अध्यात्माशी कनेक्टेड आहे, ज्याचा मार्ग धर्माचा आहे, त्या मार्गाशी ते कनेक्ट करतायत तुम्हाला. आणि ही जी रिडिंग आहे, ही रिडिंग त्याच सोलपर्यंत पोहोचेल जे अध्यात्माच्या मार्गावर आहेत किंवा ज्यांना अट्रॅक्ट करते, अध्यात्म अट्रॅक्ट करते, स्वामींची ऊर्जा अट्रॅक्ट करते, दत्तगुरूंची ऊर्जा अट्रॅक्ट करते आणि पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट करते, त्या सोलपर्यंत ही रिडिंग पोहोचणार, नक्कीच पोहोचणार आणि त्यांच्या आयुष्याचा हा नवीन अध्याय सुरू होतोय. जेव्हा तुम्हाला ही रिडिंग मिळेल, आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून तुम्हाला आजच ही रिडिंग मिळायला पाहिजे असं नाही, ज्यावेळी तुम्हाला कधीही ही रिडिंग आज अट्रॅक्ट करेल, त्या वेळेपासून तुमच्या आयुष्याचा नवीन अध्यायाची सुरुवात होते आणि एक नवीन परिवर्तन तुमच्या आयुष्यात येते, हे स्वामी तुम्हाला सांगतायत. ही पौर्णिमाने थँक्यू सो मच स्वामी, थँक्यू सो मच. खूप डीप कनेक्शन आहे आणि तुम्ही सगळ्यांनी कनेक्ट व्हावं अशी म्हणजे स्वामींची इच्छा आहे. थँक्यू सो मच. कारण हे ज्ञान तुम्हाला तुमच्याशी जोडते, एक खूप पॉवरफुल सोल बाहेर येते, खूप एक
अट्रॅक्शन पॉवर तुमची खूप वाढते. या ब्रह्मांडाची शक्ती अट्रॅक्ट करताय तुम्ही, असं मला जाणवते. थँक्यू सो मच. ह्या याच्यातून बाहेर काढते. ही पौर्णिमा कशातनं बाहेर काढते? सगळे कप्स तुमच्याकडे आहेत, तुमचे गुण आहेत तुमच्याकडं, आणि इथंही चंद्र आहे. इथंही चंद्र आहे आणि ही पौर्णिमा, द मूनची एनर्जी खूप खूप पॉवरफुल एनर्जी आहे. या चंद्राच्या एनर्जीमध्ये थोडंसं तुम्ही स्वतःला कनेक्ट करा, ह्या एनर्जीशी कनेक्ट करा, ध्यान करा. आणि हे मेडिटेशन, हे ध्यान तुम्हाला एका उच्च स्तरावर घेऊन जाईल. तुम्हाला तुमची ओळख करून दिली. या ध्यानामध्येच तुम्हाला तुमची ओळख होते. हे जे कप्स भरलेले आहेत, हे जे कप्स आहेत तुमच्याकडे असूनही तुमच्याकडून हिसकावून घेण्यात आले, जे कार्मिक सायकलमध्ये, जो टॉवरचं पहिलंच कार्ड आहे. आणि याच सगळ्या ह्याच्यातनं तुम्हाला बाहेर काढतायत स्वामी, तुम्हाला तुमच्या मार्गावर घेऊन जात आहेत. कारण हे कप तुमच्याकडे असूनही तुम्हाला त्याची ओळख नव्हती. तुम्हाला त्याची ओळखच झाली नाही, कारण तुम्ही या मटेरियलिस्टिक जगामध्ये आणि ह्या मी मध्ये इतके हरवलं होता की तुम्हाला, तुम्ही कोण आहात, तुमचं अस्तित्व काय आहे, तुम्हाला काय करायचं आहे, हे तुम्ही हरवून बसलेला. आणि ह्या अशा जगात ह्या अशा काही एनर्जीज तुमच्या अवतीभोवती होत्या की तुमच्या लाईफ पर्पजपर्यंत तुम्हाला ते पोहोचू देत नव्हते. त्यामुळे तुम्ही हे कप सुद्धा तुमच्याकडचे, तुम्ही स्वतःकडे असूनही तुम्ही त्यापासून अलिप्त राहत होता. तर पुन्हा एकदा तुम्हाला त्या ऊर्जेत स्वामी घेऊन येत आहेत. आणि ही चंद्राची ऊर्जा, ही पौर्णिमेची ऊर्जा तुम्हाला खूप खूप पॉवरफुल आहे. थोडंसं चंद्राच्या एनर्जीमध्ये तुम्हाला राहायला सांगितलं जाते. थोडंसं चंद्रप्रकाशामध्ये, चंद्राच्या एनर्जीमध्ये तुम्ही राहताय. आणि मूड स्विंग्स सुद्धा ह्याच्यामध्ये होतात. चंद्र ज्यावेळेला पौर्णिमा असते तेव्हा थोडेसे मूड स्विंग्स होत असतात. त्यामध्ये सुद्धा तुम्ही स्टेबल राहणं, बॅलन्स राहणं, आणि तेवढ्याचसाठी तुम्हाला ध्यान मेडिटेशन करण्यासाठी सांगितलं जाते. कारण खूप मोठ्या अध्यायामध्ये प्रवेश करताय तुम्ही. आणि तुमचा जो औरा आहे, तुमची जी पर्सनॅलिटी आहे, ती तुम्हाला प्रोटेक्शन, फुल प्रोटेक्शन आहे. बजरंगबलींचं प्रोटेक्शन आहे, ते सगळ्यात मोठं प्रोटेक्शन असतं. स्वामींचं प्रोटेक्शन आहे. पण तुम्हाला त्यातही तुम्हाला हे दिलं जाते की तुम्ही सुद्धा तुमचा जो औरा आहे, तुमची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, ती तुम्हाला प्रोटेक्ट करायला सांगितली जाते. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. हे कष्ट, ह्या कष्टाची, ज्या मी तुम्हाला इथं सांगितलं, कार्मिक सायकलमध्ये असताना बरेच वेळा आपल्या आर्थिक परिस्थिती खूप हे होते, खूप म्हणजे ह्याच्यात येते की तिथं आपण त्याला नाहीच सावरू शकत, नाहीच हे करू शकत. पण तिथं सुद्धा तुम्ही धैर्यानं काम केलं, स्वामींवर विश्वास ठेवला, परिस्थितीवर हारला नाही. परिस्थितीसमोर तुम्ही हारलेला नाही आहे. समोर जी परिस्थिती येईल, संकट येईल किंवा काहीही समोर आलं, तर त्याच्यासमोर जिद्दीनं आणि कष्टानं तुम्ही कष्ट करत राहिला आणि प्रामाणिकपणे कष्ट केलेलं आहे. आणि तुमच्या ह्या प्रामाणिकपणाचं, तुमच्या कष्टाचं फळ मिळण्याची वेळ आली. आणि हा अध्याय हे प्रत्येकच तुमच्या आयुष्यात घेऊन येतोय. ही जी रिक्त जागा होती, ही जी रिकामी जागा होती, सगळे अकाउंट्स, बँक बॅलन्स सगळा जो रिक्त झालेला होता सॉरी, पुन्हा एकदा भरतोय, पुन्हा एकदा भरतोय तुमच्या आयुष्यात. कारण ही कार्मिक सायकल होती. कार्मिक सायकलमध्ये हे असंच, ह्या सगळ्या गोष्टी. पण कार्मिक सायकलमध्ये जी व्यक्ती स्टेबल राहते, कष्टावर विश्वास ठेवते, परमेश्वरावर विश्वास ठेवते, स्वामींवर विश्वास ठेवते, स्वामी त्याला कधीही निराश करत नाहीत. ते त्याच्या कष्टाचं चीज त्याला देतातच, ते करतातच. कारण त्यांचे आशीर्वाद हेच आपलं फळ असतं. आणि हे आशीर्वाद आणि हे तुम्हाला जे जे हवं आहे त्याच्या खूप खूप पटीनं जास्त ते तुम्हाला देत आहेत. ज्ञान देत आहेत, धनसंपत्ता देत आहेत, मान सन्मान देत आहेत. हे सगळं हा नवीन अध्याय तुमच्यासाठी घेऊन येतोय. आणि या नवीन अध्यायामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. थँक्यू, थँक्यू सो मच. खूप खूप स्ट्रॉंग रीडिंग होती आणि मीही रीडिंगशी कनेक्ट होते, तुम्हीही रीडिंगशी कनेक्ट व्हा आणि अशी एवढी पॉवरफुल रीडिंग तुमच्यापर्यंत पोहोचते. थँक्यू, थँक्यू सो मच स्वामी, थँक्यू सो मच. स्वामी काय सांगतायत तुम्हाला? स्वामी हेच सांगतायत की हा अध्याय आणि एक पाऊल फक्त पुढे टाकण्याची तुमची वेळ आहे. आणि या अध्यायामध्ये तुमचा प्रवेश आहे. हे जे हातात हे आहे, हा गोल, ही पृथ्वी आणि हा अबंडन्स आहे, हे ब्रह्मांड आहे हातात. आणि हे स्वामी तुम्हाला त्या ब्रह्मांडामध्ये प्रवेश करा असं तुम्हाला सुचवत आहे. त्या ब्रह्मांडामध्ये प्रवेश करा. जेव्हा आपण कुंडलिनीमध्ये प्रवेश करतो, जेव्हा आपण चक्राजवर काम करतो, तेव्हा कुंडलिनी मध्ये प्रवेश करत असतो. आपली सात्विकता, एक सात्विक ऊर्जा जी आपल्यात उत्पन्न होते, आपल्यातला मी संपतो आणि एक सकारात्मकता उत्पन्न होते. ती सकारात्मकता आपल्याला आपल्यापर्यंत घेऊन जाते, वरच्या स्तरावर घेऊन जाते, स्वामींच्या आशीर्वादापर्यंत घेऊन जाते. तेच तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जात आहेत. कारण आजपर्यंत अशी वेळ होती की आजपर्यंत तुम्ही
थांबलेले होता की काय निर्णय घ्यायचा आहे किंवा कुठं पुढं जायचं आहे, कसं जायचं आहे, हा विचार तुम्ही करत होता. तर स्वामी आता तुम्हाला त्यातून बाहेर काढतायत. एका अशा अशा अध्यायामध्ये प्रवेश करताय तुम्ही जो खूप पॉवरफुल आहे, जिथं खूप उच्च स्तरावर तुम्ही पोहोचताय आणि तुम्हाला त्यासाठी एक अशी शक्ती तुम्हाला दिली जाते ब्रह्मांडाकडून. अट्रॅक्शन पॉवर जी ब्रह्मांडात गुरुत्वाकर्षण जसं असतं, जशी पॉवर आपल्याकडे अट्रॅक्ट केली जाते तसंच ही अध्यात्माची पॉवर सुद्धा असते. ही जी सकारात्मक ऊर्जा जी ब्रह्मांडामध्ये असते, ती ज्या वेळेला आपण मेडिटेशन करतो, ध्यान करतो आणि ध्यानामधून एका उच्च स्तरावर पोहोचतो, तेव्हा आपण ती ब्रह्मांडातून शक्ती अट्रॅक्ट करतो. तशीच ऊर्जा तुम्ही अट्रॅक्ट करताय आणि तुम्ही त्या ब्रह्मांडामध्ये प्रवेश करताय. तुम्ही ह्या ऊर्जेमध्ये प्रवेश करताय. हा अध्याय तुम्हाला तुमचीच एक नव्यानं जी ओळख आहे ती तुम्हाला करून देते. हा अध्याय तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवते, खरंच तुमच्यापर्यंत पोहोचवते. कारण मी खूप पॉवरफुल इथं ऊर्जा कनेक्ट करते आणि ज्यांच्याशी रीडिंग रेझोनेट होते त्यांनी नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि ह्या गुरुपौर्णिमेला हा अध्याय तुमच्या आयुष्याचा एक असं खूप समृद्धीचा मार्ग उघडते. थँक्यू सो मच स्वामी. द टेम्परन्स. आणि हे टेम्परन्स काय आहे तर हे एवढी ऊर्जा आहे, ही एवढी ऊर्जा आहे आणि ही गुरुपौर्णिमा ही तुम्हाला एकरूप करते, तुमच्या स्वतःबरोबर एकरूप करते, स्वामींच्या ऊर्जेबरोबर एकरूप करते. स्वामींनी तुम्हाला काय सांगितलंय, हे गुरूंनी तुम्हाला काय सांगितलंय, जो मार्ग तुम्हाला दाखवलाय, जे ज्ञान तुम्हाला दिले आणि ज्या मार्गावर तुम्हाला पुढे जाण्यासाठी सांगितलं जातंय, जे तुम्ही आराधना करताय, जिथून तुम्हाला मेसेजेस मिळतात, मार्ग मिळतोय, तिथं तुम्ही एकरूप होताय. आणि आता तुम्हाला सगळं ब्रह्मांड, मी तुम्हाला ब्रह्मांडाचीच ऊर्जा इथं सांगितली, आणि हे सगळं ब्रह्मांड आहे, हे सगळं ब्रह्मांड तुम्हाला एकरूप करते तुमच्याबरोबर. त्यांच्या ऊर्जेला तुम्हाला ते अट्रॅक्ट करताय, हीच मी ऊर्जा तुम्हाला सांगितली. आणि तुम्ही आता एकरूप होताय. तुमच्या भावना, तुमचं मन, तुमच्या इच्छा, तुम्हाला जे सांगायचं आहे, जे बोलायचं आहे परमेश्वराला, स्वामींना आणि तुमच्या गुरूंना जे तुम्हाला सांगायचं आहे ते सगळं त्यांच्यापर्यंत तुम्ही न सांगताही पोहोचते. फक्त तुम्ही त्यांची जी ऊर्जा आहे ती तुम्ही अट्रॅक्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आत्ता या क्षणी जी मनात तुमच्या प्रश्न उठलेत, जे मनात काही प्रश्न तुमच्या येत आहेत, ते प्रश्न त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर यस आहे. यस. तुमच्या आयुष्यातला स्ट्रगल संपतोय, तुमच्या आयुष्यातली सगळी संकट संपताय. आणि आयुष्य हे असं उतार चढाव असतात, जी वेळ काही स्थिर राहत नाही, येणं जाणं हे चालूच असतं. पण ती वेळ सुद्धा आपण त्या वेळेमध्ये सुद्धा अतिदुःखी होणं आणि खूप आनंदाच्या भरात इतकं हे होणं की अहमपणा आहे असं नाही आहे. तर तुम्ही खूप पॅशनेट होताय, असं बॅलन्स होताय. आणि बॅलन्स झाल्यामुळं तुमची ऊर्जा ही अशी आहे, एकरूप होते. कारण जोपर्यंत आपण बॅलन्स नसतो तोपर्यंत आपली ऊर्जा ही विस्कटत असते. आणि तुम्ही आता बॅलन्स आहात. तुम्ही ब्रह्मांडाकडून येणारी ऊर्जा आणि स्वामींकडून येणारे आशीर्वाद हे सगळं तुम्ही कनेक्ट करताय. आणि हे कनेक्ट केल्यामुळं तुम्ही या अध्यायामध्ये अगदी छानपणे प्रवेश करताय. थँक्यू सो मच. थँक्यू. तुमच्या मनात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर यस आहे. यस आहे. जे तुम्हाला वाटतंय, जे तुमचा प्रश्न, मी असंच अट्रॅक्ट केला तुमचा प्रश्न की आयुष्यात ह्या खूप वादळ आली आहेत असं हे, पण ही वादळ थांबण्याचा, शमवण्याचा हा वेळ आहे. हे जे वादळ आलं, ज्यानं सगळं विस्कटलं, सगळं थांबवलं, पण आत्ता असं नवीन अध्याय हा जो सुरू होतोय ते विस्कटलेलं सगळं पुन्हा एकत्र करण्याचा आणि त्याच्यापेक्षाही छान सगळं तुम्हाला देण्याचा हा अध्याय आहे. आणि या अध्यायामध्ये तुम्हाला ते सगळं तुम्हाला दिलं जाणार आहे, जे तुमच्याकडून हिरावून घेतलं. कारण ते तुमचं नव्हतं. कारण तुम्ही तशी सोलच नाही आहात. तुमची परीक्षा सुरू होती. तुम्ही उभं राहताय की नाही. बरेच जणांनी तुमचे हात सोडलेत, पण तिथं सुद्धा तुम्ही हरलेले नाही आहात. तुम्ही तुमची एनर्जी आणि तुमची ताकद तुम्ही सोडलेली नाही, परमेश्वरावरचा विश्वास सोडला नाही. आणि म्हणून या एवढ्या पॉवरफुल एनर्जीमध्ये आणि या अध्यायामध्ये तुम्ही प्रवेश करताय. थँक्यू सो मच. 8 ऑफ वॉन्ड्स. मला हे कार्ड मी खूप अट्रॅक्ट करत आहे. थँक्यू सो मच स्वामी. आपल्या चॅनलचा नंबर आहे 888 म्हणजे मान, सन्मान, प्रसिद्धी आणि पैसा, अबंडन्स, ज्ञान हे सगळं भरभरून
हे सगळं भरभरून असतं, पण जोपर्यंत आपण इथं पोचतोय तोपर्यंत आपल्या आयुष्यात खूप वादळ आलेली असतात, खूप वादळं आलेली असतात. त्या वादळांना तोंड देऊन, संकटांना तोंड देऊन आयुष्यात आपण आयुष्यात आपण खूप हे केलेलं असतं, म्हणून मग तेव्हाच आपण या ह्याच्यामध्ये पोचतो आणि मगच आपल्या आयुष्यातलं एक नवीन हे सुरू होतं. तर तुम्ही या अध्यायापर्यंत पोचताय, ह्या एट ऑफ वॉन्ड्स, आणि खूप छान पालवी फुटते तुमच्या आयुष्याला, एक नवीन अध्याय सुरू होतोय. आणि हा 8 नंबर तुमच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करते. माझी ही सोल फॅमिली अशीच आहे, जी स्ट्रगलमधून आणि जी कष्टातून पुढे आलेली आहे, आणि तेव्हाच ही ह्या नंबरला अट्रॅक्ट करते, ह्या एनर्जीला अट्रॅक्ट करते, ह्या चॅनलला अट्रॅक्ट करते. आणि म्हणूनच स्वामी तुम्हाला आणि तुमचे गुरु तुम्हाला ह्या अध्यायामध्ये घेऊन जात आहेत, अगदी हाताला धरून तुम्हाला घेऊन जात आहेत आणि तुमच्या ऊर्जेमध्ये ते तुम्हाला आणतायत. थँक्यू सो मच. तर बघूया काय स्वामी तुम्हाला कोणत्या अध्यायाची नवीन सुरुवात, आपण तर बघितलेच आहे, आणि अजून काय मार्गदर्शन आहे तुमच्यासाठी सर्वांसाठीच, की या अध्यायामध्ये तुम्हाला खूप 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 स्वागत आहे. मला तरी असं वाटते फुलांची उधळण अशी होतीये आणि तुमचं स्वागत केलं जाते, असं पूर्ण ब्रह्मांडामध्ये तुमचं स्वागत केलं जाते आणि तुम्हाला ह्या नव्या अध्यायामध्ये प्रवेश दिला जाते. अशी स्टार्स मला खूप दिसत आहेत आणि तुम्ही स्टार आहात, स्टारच्या भूमिकेमध्ये आहात आणि स्टार आहातच. म्हणूनच स्वामींनी तुम्हाला हा मार्ग आणि हा नवीन अध्यायामध्ये तुम्हाला प्रवेश दिलाय, कारण हे सोपं नाही आहे आणि ते तुम्ही केलंय. थँक्यू सो मच. मी काय म्हणलं, हे सोपं नाही आहे. हार्ट चक्र ओपन होते, हृदयात जे 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 दाबून ठेवलं आहे ते सगळं बाहेर जाते, सगळं फॉरगिव्ह करताय, सगळं सोडून देत आहे. ज्यांच्याकडून आशा तुम्ही ठेवला, ज्यांच्याकडून म्हणजे ह्या टॉवर मुवमेंट ही अशीच आली, ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवला त्यांनी तुम्हाला हे केलं. पण आता असं नाही आहे. स्वामी तुम्हाला सांगतायत आम्ही आहे, तुम्ही भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचा तुम्हाला आशीर्वाद आहे. तसाच तो गुरुपौर्णिमेला तुम्हाला आशीर्वाद देत आहेत, कारण या नवीन अध्यायामध्ये सुद्धा ते सदैव तुमच्या बरोबर आहेत. तुम्ही जी आशा ठेवली, जी तुम्ही विश्वास ठेवलाय, त्या विश्वासाची ही जीत आहे, ही कुठंही तुम्हाला तुमच्यापासून डिस्कनेक्ट करणार नाही, असा स्वामींचा मेसेज आहे. थँक्यू सो मच. मॅजिक मॅनिफेस्टिंग. तुम्ही आता जे तुमच्या आयुष्यात होणार आहे ते मॅजिक होणार आहे. जे मॅजिक आहे हे मिरॅकल होणार आहे तुमच्या आयुष्यात. तुमचे जे थॉट्स आहेत ते इतके पॉवरफुल आणि इतके क्लिअर थॉट आहेत, इतके पॉवरफुल आहेत, की तुम्हाला आता एक जादूई जे आहे या नवीन अध्यायामध्ये, एक जादूसारखं तुमच्या आयुष्यात सगळं होणार आहे. जे नवीन सगळं एक असं अट्रॅक्शन तुमच्या आयुष्यात होईल, जे जे तुम्ही कधीतरी परमेश्वराकडे मागितले, स्वप्नांमध्ये तुम्ही बघितले, जे ड्रीम्स तुम्ही बघितलेत आणि जे तुम्ही अचीव करताय, जी स्वप्न तुम्ही बघितलेत की जी तुम्ही अचीव करताय, ती तुम्ही आता पुन्हा एकदा रियालिटीमध्ये होताना तुम्हाला ते दिसणार आहेत आणि तुमची स्वप्न रियालिटीमध्ये येत आहेत. हा नवीन अध्याय तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरू होतोय. आणि हा नवीन अध्याय तुमच्यासाठीच सुरू केलाय स्वामींनी. हा अध्याय एका परीक्षेची समाप्ती आहे आणि एका सेलिब्रेशनची सुरुवात आहे. थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रीडिंग ज्याच्याशी रेझोनेट होते त्यांनी प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे. जर तुम्हाला पर्सनल रीडिंग हवी असेल तर तुम्ही तिथून माझ्या नंबरवर मेसेज करू शकता. थँक्यू सो मच. ओपन कम्युनिकेशन. आजपर्यंत मॅजिक का होते, कारण आजपर्यंत ज्या गोष्टी तुम्हाला सांगता येत नव्हत्या, बोलता येत नव्हत्या, हृदयावर एक दडपण होतं, मनावर एक दडपण होतं की मी काय बोलू, काय सांगू, कसं सांगू, असं एक दडपण होतं. स्वामींकडून मागताना एक द्विधा मनस्थिती होती. तुम्ही आता मागतच नाही आहे ती द्विधा मनस्थिती, पण आता तुमचं हार्टचक्र ओपन होते. हार्टचक्र ओपन झाल्यामुळे तुमच्या हृदयात काय आहे, तुम्ही कोण आहात, तुमची अट्रॅक्शन पॉवरच एवढी वाढतीये की तुम्ही म्हणजे आपोआप असे ब्लेसिंग्स, आशीर्वाद अट्रॅक्ट करताय. तुम्ही आशीर्वाद अट्रॅक्ट करताय, ब्रह्मांडाचे आशीर्वाद, स्वामींचे आशीर्वाद आणि गुरूंचे, तुमच्या आराध्यांचे आशीर्वाद अट्रॅक्ट करताय. तुमच्यातलं आता तुमच्या बोलण्यामध्ये म्हणजे तुमचं, मला इथं हेही दिसते, तुमचं मणिपूर चक्र हील होते आणि तुमच्यातली जी भीती आहे आणि जो तुम्ही एक ॲग्रेसिव्ह जी हे होतं, एक भीती किंवा असं राग, हे सगळं तुमच्यातलं निघून जाते आणि तुमच्यातलं प्रेम बाहेर येते.
कारण तुमचं मणिपूर चक्र हील होते आणि जेव्हा आपल्या आतली भीती निघून जाते, जेव्हा ही चक्रच हील होतात. पिवळा रंग म्हणजे अबंडन्स आहे आणि हे न्यू बिगिनिंग आहे, नवीन सुरुवात आहे आणि ही नवीन अध्यायाची सुरुवात आहे. तुमच्या हृदयावरचं एक दडपण आहे, जे दडपण तुम्ही तुमच्यावर घालून ठेवले ते सगळं निघून जाते. या नवीन अध्यायामध्ये तुमचं असं एक हे होते, ते कमळ जे आहे, मी ते तुम्हाला दाखवलं नाही काल निघालेलं, हां, हे फुलते आणि तुम्ही आता असे खूप उत्साही होत आहे तुम्ही आणि तुमच्यातला उत्साह, प्रेम, आनंद सगळं बाहेर येत आहे. आणि हा नवीन अध्याय तुमच्या आयुष्यातलं जे तुम्हाला परमेश्वराकडून हवं आहे किंवा जे त्यांना तुम्हाला द्यायचं आहे, बरेच वेळा आपल्याला जे हवं आहे त्याच्यापेक्षा त्यांना खूप काही छान आपल्याला द्यायचं असतं आणि ते आपण आपल्याच मध्ये इतकं गुरफटून बसतो की त्यांना काय, त्याकडे आपलं लक्षच नाही राहत. पण ते सगळं निघून जाते तुमच्यातून आणि तुम्ही आता ते अट्रॅक्ट करताय, जे परमेश्वर तुम्हाला देत आहे, जे ब्लेसिंग्स ते तुम्हाला देत आहे, जे आशीर्वाद ते तुम्हाला देत आहे. थँक्यू सो मच आर्कएंजल मायकल. मूलाधार चक्र जेव्हा आपलं ब्लॉक असतं, मूलाधार चक्रही तुमचं ॲक्टिवेट होते. कारण ज्या वेळा मूलाधार चक्र ब्लॉक असतं तेव्हा आपल्या आयुष्यात येणारा अबंडन्स हा थांबतोच आणि सगळं विस्कळीत होतं. सगळं म्हणजे आयुष्याचं सगळं हेच विस्कटतं, घडी विस्कटून जाते. आणि तसं तुमच्या आयुष्यात झालं असेल, कुठंतरी तुम्ही एक मार्ग व्यवस्थित चाललाय आणि अचानक असं एखादं वादळ आयुष्यात येते की तुम्हाला सगळं पूर्णपणे जो डोलारा उभा केलेला असतो तो सगळा विस्कळीत होऊन जातो, ढकलला जातो. तसं तुमच्या आयुष्यात मोमेंट आले असतील. पण आता आर्कएंजल मायकल तुमच्याबरोबर आहेत. एंजल्सना हाक मारा, त्यांना ते तुमच्याबरोबरच असतात. कारण एंजल्स आपल्याला आपल्या आयुष्यात, आपल्या जन्माबरोबरच एंजल्स आपल्याबरोबर असतात आणि ते आपल्याला साथ देत असतात. त्या एंजल्स तुम्हाला सांगतात तुम्ही सेफ आहात. जे आयुष्यात जे स्ट्रगल, जी टॉवर मुवमेंट तुमच्या आयुष्यात आली ती सगळी निघून जाते. नवीन अध्यायामध्ये तुम्ही प्रवेश करताय. आता तुम्ही बघाल फक्त तुमच्या आयुष्यात मिरॅकल्स होणार आहेत. मिरॅकल्स, जादू, तुमचं हे सगळं होतं कधी, ज्यावेळेला आपण परमेश्वरावर विश्वास ठेवतो, परिस्थितीवर मात करायची आपल्या शक्ती येते, सरेंडर होतो आपण परमेश्वराला आणि पूर्णपणे समर्पित होतो, आपल्यातला मी संपवतो, तेव्हा आपल्या आयुष्यात हे सगळं निघून जात असतं. आणि आर्कएंजल मायकल तुम्हाला सांगतायत ती तुमचा विश्वास, तुम्ही जो विश्वास परमेश्वरावर ठेवलाय त्या सगळ्याचा विजय होतोय आणि ते पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये घेऊन येत आहेत. थँक्यू सो मच. तुमची जी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे ती ऊर्जा खूप तुम्हाला, हां, आता हे बघ, हे काय, ट्रू मूव्ह इन टू युअर ट्रू सेल्फ. तुमच्यातला जो डार्कनेस आहे, जो तुम्ही आजपर्यंत ज्या गोष्टीवर लक्ष देता ते म्हणजे तुमचे ब्लॉकेजेस, जे तुमच्याकडं नाही आहे त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देत होता आणि मग तिथं कुठेतरी तुम्ही पुढे जाताना तुम्हाला थांबवलं जायचं, असं नाराज तुम्ही होत होता की नको आहे आता, असं मन तुमचं म्हणजे लो एनर्जीमध्ये तुम्ही जात होता. तर आता तसं होणार नाही आहे. हा नवीन अध्याय तुमचा, आता तुम्ही त्यावरच फोकस करणार आहे की तुमच्याकडं काय आहे, तुमच्याकडे जे आहे त्याच्यावर तुम्ही आता फोकस करताय. तुम्ही मी नाही तर इतरांमध्ये मला अजून माझं आत्मपरीक्षण किती करायचं आहे, स्वतःचं अजून काय मला हील करायचं आहे, अजून मला स्वतःमधनं काय घालवायचं आहे, काय कमी करायचं आणि काय वाढवायचं आहे माझ्यामध्ये. मला स्वतःला ज्ञान, माझं हे ज्ञान जे आहे, जे स्वामींनी मला दिलेलं आहे, जो स्वामींनी मला मार्ग दाखवलेला आहे, गुरुंनी दाखवलेला आहे, त्या मार्गावर पुढे जाण्यासाठी अजून मला काय करता येईल, असं तुमच्या ज्ञानात तुम्ही आता भर घालणार आहे आणि त्यातनं तुम्ही पुढे जाणार आणि जी ट्रू सेल्फ, तुमचं जे खरं रूप आहे ते तुम्हाला या अध्यायामध्ये दिसणार आहे. ज्या खऱ्या रूपापासून तुम्ही सुद्धा बाजूला गेलेला होता. आणि आता मला रेड कलर खूप अट्रॅक्ट करतोय, तर इथं आर्कएंजल मायकल यांची सुद्धा एनर्जी आहेच आणि रूट चक्राची एनर्जी आहे. रूट चक्रावर काम केलं, हील होते रूट चक्रा आणि तुम्हाला आता असे इंट्युशन्स तुम्हाला येतील, असे पॉझिटिव्ह इंट्युशन्स आणि पॉझिटिव्ह मेसेजेस तुम्हाला येतील जे तुम्ही लिहून ठेवण्यासाठी तुम्हाला मेसेज दिला जातोय की तुम्ही लिहून ठेवा. कारण कनेक्ट होत आहे तुम्ही, तुमच्या मेसेजेसशी कनेक्ट होत आहे आणि एका पॉवरफुल एनर्जीशी कनेक्ट होत आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. टीचर अवेकिंग, यू हॅव समथिंग इम्पॉर्टंट टू शेअर फॉर द इनर कॉल. मी आता तुम्हाला तेच म्हटलं, इंट्युशन्स जे तुम्हाला येत आहेत त्या इंट्युशन्सशी तुम्ही कनेक्ट होत आहे आणि हे इंट्युशन्स तुम्हाला तुमचा मार्ग दाखवत आहेत. त्यामुळे थोडंसं लिहिण्यासाठी तुम्हाला सांगितलं जातं. तुम्हाला जे इंट्युशन्स येत आहेत, खूप पॉवरफुल मेसेजेस तुम्हाला दिले जातील, सांगितले जातील आणि एक अशी अदृश्य ज्या शक्ती आहेत, म्हणजे जी पॉवरफुल शक्ती आहे, ब्रह्मांडाची जी शक्ती आहे, त्या शक्तीनं या नवीन अध्यायामध्ये अशा काही गोष्टी तुम्हाला स्वप्नांच्याद्वारे दाखवल्या जातील ज्या तुम्हाला
रिॲलिटीमध्ये सुद्धा जसं जसं तुम्ही पुढे जाल त्या त्या गोष्टी तुम्हाला रिॲलिटीमध्ये सुद्धा होतील. ज्या पॉझिटिव्ह आहेत, पॉवरफुल ज्या हे आहेत, ड्रीम्स तुमचे आहेत जे तुम्ही बघितलेत ड्रीममध्ये, आणि त्या स्वप्नांवर तुम्हाला सुद्धा, ही चंद्राची खूप एनर्जी आहे, त्यामुळं तुम्हाला थोडंसं तुमच्या स्वप्नांवर लक्ष देण्यासाठी सुद्धा इथं सांगितलं जातं आहे. जी स्वप्न तुम्हाला पडतायत त्या स्वप्नांवर थोडंसं तुम्ही म्हणजे थोडंसं तुम्ही त्याच्यावर विचार करणं सुद्धा हे आहे. म्हणजे काय त्यातनं तुम्हाला कोणता हे दिलं जाते, काय सांगितलं जाते ते तुम्ही थोडंसं लिहून ठेवण्यासाठी सुद्धा तुम्हाला सांगितलं जाते. आणि बाकीचे जे आहे ते तुम्ही लेट गो करताय, तुम्ही फॉरगिव्ह करताय, कारण आता तुम्हाला फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह एनर्जीशी तुम्ही कनेक्ट होताय. बाकीच्या सगळ्या एनर्जीजना तुम्ही डिस्कनेक्ट करता स्वतःपासून, आणि ऑलरेडी त्या झालेल्या आहेत. ही टॉवर मुवमेंटमध्ये ज्या ज्या अशा एनर्जीज होत्या त्या सगळ्या तुमच्यापासून डिस्कनेक्ट झाल्यात. नवीन एनर्जीज आणि नवीन ज्या सोल आहेत ज्या तुमच्याशी कनेक्टेड आहेत, जशी माझी सोल फॅमिली आहात तुम्ही, तशीच तुमची सोल जी आहे तुमच्याशी जे कनेक्ट होत आहेत, तुमच्यासारखी जी लोकं आहेत जी पॉझिटिव्हिटीशी कनेक्टेड आहेत, जी परमेश्वराशी कनेक्टेड आहेत, ती तुमच्याबरोबर आता कनेक्ट होतील आणि तुम्हाला ते सुद्धा मार्गदर्शन करतील. थँक्यू सो मच. रीडिंग थोडीशी जास्त झाली ना, लांब झाली. थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण लवकरच लाईव्ह येतोय, त्यामध्ये आपण यस नो असे प्रश्न घेतले जातील. मी तुम्हाला मेसेज करेनच आपल्या चॅनलला की ज्या दिवशी आपण लाईव्ह येतोय. शक्यतो आज झालं तर आजही आपण करू लाईव्ह. ओके, थँक्यू. ग्रीफ ह्या एवढ्या मोठ्या टॉवर मुवमेंटमध्ये आणि आयुष्यात आलेल्या एवढ्या मोठ्या स्ट्रगल लाईफमध्ये तुम्हाला परमेश्वराने धरले. किती जरी तुम्ही आकांतानं जीवाच्या आकांतानं तुम्ही अशी हाक मारली परमेश्वराला, स्वामींना हाक मारली, कारण टॉवरवरून ढकलून देणं हे नाही. जेव्हा जी व्यक्ती अगदी कष्टानं वर आलेली असते आणि तिला जेव्हा डावललं जातं, तिला जेव्हा हलवलं जातं, तिला ढकललं जातं आणि तिची मजा बघण्याची अशा खूप एनर्जीज आपल्या असतात आजूबाजूला, त्या एनर्जीकडे आपण लक्ष द्यायचं नाही, आपण त्या पास्टमध्ये जायचं नाही. आणि पण तिथं तुम्हाला धरले कोणी, स्वामींनी अगदी छान तुम्हाला असं धरून ठेवले. तुम्हाला ते धक्काही लागू देणार नाही आहे. हां, तुम्हाला त्रास होणार, कारण असं जे ब्लॉकेजेस आहेत, जी सगळं आहे आपल्या आयुष्यात हे झालेलं, ते सगळं बाहेर काढताना थोडाफार त्रास होतो. आणि तो झाला पण तरीसुद्धा तुम्ही अगदी धैर्यानं त्याच्याशी तोंड दिला, तुम्ही ते त्यातनं बाहेर आला. आणि इथून पुढच्या याच्यामध्ये आता तुम्हाला सगळं जाणवेल. तुम्हाला प्रत्येक क्षणाक्षणाला ते स्वामी तुम्हाला दाखवून देतील की आम्ही आहोत. आणि हे तुम्हाला हे कनेक्ट होईल की स्वामी तुम्हाला हात देत आहेत, असं तुम्हाला जाणवेलही की स्वामींनी हात पकडलाय तुमचा, श्रीकृष्णांनी डोक्यावर हात ठेवलाय, हे तुम्हाला जाणवेल. की गुरु आयुष्यात असल्याशिवाय आयुष्याचा मार्ग सापडत नाही. आणि म्हणूनच आयुष्यात प्रत्येक गुरुला खूप मानाचं स्थान आहे. गुरूंनाच मानास्थान आहे, कारण ते आपल्याला एक मार्ग दाखवतात नकळतपणे. अगदी छोटंसं मूल असू दे, पशुपक्षी असू दे, हे सुद्धा आपल्याला त्यांच्या ह्याच्यातून शिकवतात की कुठला मार्ग आपण अवलंबला पाहिजे किंवा काय आपण केलं पाहिजे. आपल्याला ज्ञान देणाऱ्या प्रत्येकाला आपण वंदन केलं पाहिजे आणि त्याच्यावर आपण पुढं गेलं पाहिजे. थँक्यू सो मच. डिस्कवरी, तुमच्या डिस्कवरीमध्ये, तुमच्या नशिबामध्ये हे सगळं लिहिलेलं आहे. तुमच्या डेस्टिनीमध्ये लिहिलेलं आहे. हे सगळं तुमच्या डेस्टिनीमध्ये लिहिलेलं आहे. परमेश्वर तुम्हाला ब्लेस्ड करतात, स्वामी तुम्हाला ब्लेस्ड करतायत. हा नवीन अध्याय तुम्हाला ब्लेस्ड करतोय आणि तुमच्या ऊर्जेमध्ये तुम्हाला घेऊन येतोय, कारण तुम्ही आता पूर्णपणे तुमच्यातले सगळे ब्लॉकेजेस निघून गेलेले आहेत. हा खूप स्ट्रॉंग मेसेज आहे. तुम्ही चक्राजवर काम केले, ध्यान केले, मेडिटेशन केले आणि तुम्ही चक्राजवर हे पूर्णपणे काम केल्यामुळे तुमच्या सोलमध्ये जिथं जे जे ब्लॉकेजेस होते, अगदी मूलाधारपासून क्राऊन चक्रापर्यंत ते सगळे ब्लॉकेजेस निघून गेलेले आहेत. आणि तुम्ही एक खूप खूप पॉझिटिव्ह सोल आहात. तेव्हा ती तुमची ऊर्जा तुमच्या ह्याच्यामधून बाहेर येते, हे सुद्धा तुम्हाला इथे सांगून जाते. ही डिस्कवरी आहे तुमची. आणि त्या चंद्राची एनर्जी आहेच, पुन्हा एकदा ही एनर्जी खूप अट्रॅक्ट करते मला, आणि काही ही तुमचीच एनर्जी असते तेव्हा ती अट्रॅक्ट होते. थँक्यू सो मच. अबंडन्स. मी कार्ड काढलं होतं, दुसरंच काढलं होतं, पण हे कार्ड खाली पडलं डेकमधून. आणि हा अबंडन्स तुमच्या आयुष्यात येतोय. जे सगळं हिरावून घेतलं तुमच्याकडनं, हिसकावून घेतलं, तुम्हाला रिकामं केलं गेलं,
सगळ्या ह्याच्यातून तुमचं काही जे असू दे, तुमची प्रॉपर्टी असू दे, तुमची पोझिशन असू दे, तुमच्या सगळ्या ह्याच्यापासून तुम्हाला हिरावून घेण्यात आलं. तुमच्या जे काही हिरावून घेतले त्याच्या 100 पटीने जास्त असा खजाना तुम्हाला स्वामी देत आहेत. स्वामी देत आहेत. पैसा, अबंडन्स हे सगळं आहेच आयुष्यात. कष्ट केल्याशिवाय काहीही मिळत नाही आयुष्यात. जे आपल्याला हा अबंडन्स आयुष्यात येतो तो कष्टाच्या मार्गानेच येतो. असं कुठूनही काय आकाशातून पैसा पडणार नाही आहे किंवा खजिना सापडणार नाही आहे. पण जेव्हा आपण कष्ट करतो त्या कष्टाचं सुद्धा चीज व्हायला तेव्हा सुद्धा ब्लेसिंग्स असायला लागतात. परमेश्वराचे आशीर्वाद असायला लागतात. ते जेव्हा आशीर्वाद देतात, ते जेव्हा साथ देतात, तुमच्या कष्टात तुम्हाला साथ देतात, कारण तुम्ही कष्ट हे प्रामाणिकपणे करत असता आणि म्हणूनच तुम्ही ते केलाय प्रामाणिकपणे आणि ह्या कष्टाचं चीज तुम्हाला मिळणार आहे. हा बोनस तुमच्या आयुष्यात येते. पैसा, सुख, संपत्ती, मान, सन्मान आणि सगळं तुमच्या आयुष्यात येते आणि तुम्हाला खूप खूप ब्लेस्ड करतायत स्वामी. खूप खूप आशीर्वाद देत आहेत तुम्हाला. थँक्यू 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 सो मच स्वामी. एकच कार्ड मिळत आहे. थँक्यू थँक्यू सो मच. रिन्युअल. थँक्यू सो मच. मला एकच कार्ड घ्यायचं होतं आणि कार्ड आलं रिन्युअल. आर्केंजल मायकल आहेत. मी तुम्हाला तेच सांगितलं, हार्ट चक्र आणि रूट चक्राची जी एनर्जी आहे ती तुमची बॅलन्स होते, तुमचे चक्रास बॅलन्स होते, तुमचा जो औरा आहे तो असा पसरतोय, असं तुमची ऊर्जा आहे, तुमचं जे ज्ञान आहे, तुमची जी पॉझिटिव्हिटी आहे, जी सकारात्मकता तुम्ही अट्रॅक्ट करता ती अशी फ्लो होते, तुमच्यातली सकारात्मकता फ्लो होते आणि आता तुम्हाला एक नवीन अध्याय रिन्यूअल आहे. नवीन अध्याय, नवीन सगळं नवीन नवीन त्याची सगळ्याची सुरुवात होते आणि जे हृदयावर तुमच्या जे दडपण आलेलं आहे ते सगळं निघून जाते. तुम्हाला असं पूर्णपणे तुम्ही असं फ्लो होत आहे. असं जसं प्रवाह जसा असतो, नदी जशी संत छान वाहत असते, तिचा असा सूर असा मंजूळ आवाज, पाण्याचा आवाज, हे सुद्धा हिलिंग आहे. आणि हे सुद्धा आता खरंच हा मेसेज सुद्धा माझ्याशी कनेक्ट झाला. तर थोडंसं जिथं पाणी वाहतंय तिथं थोडंसं लांब थांबून शांतपणे त्या पाण्याचा आवाज जे आहे हिलिंग आहे आणि हे हिलिंग तुम्हाला तुमची ऊर्जा जागृत करेल आणि हील करेल तुम्हाला. तर तुमची ही रिन्युअल तुमच्या आयुष्यात होते, तुमच्या नवीन अध्यायाची सुरुवात होते. हा नवीन अध्याय तुम्हाला तुमच्या ह्या ऊर्जेपर्यंत, हे जे तुम्ही स्टार, तुमची, मला ही स्टारची ऊर्जा मी खूप अट्रॅक्ट करते. तुम्हाला स्टार होत आहे, तुम्ही स्टार होत आहे. ही स्टारसारखी तुमची अशी चमकताय तुम्ही, अशी जी ऊर्जा तुमची येते. तुम्हाला हे आशीर्वाद दिले जात आहेत. थँक्यू 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 सो मच. आणि ह्या ऊर्जेशी, या चॅनलशी, या अध्यात्माच्या ह्या मार्गाशी कनेक्ट होत आहे सगळे, सत्याच्या मार्गाशी कनेक्ट होत आहे. ही धर्मस्थापना आहे आणि ह्या धर्मस्थापनेमध्ये सगळेजण कनेक्ट होत आहे आणि असेच आपण ह्या चॅनलची ग्रोथ होते, पुढं जाते. तुम्ही सगळेच खूप छान सहकार्य करताय, त्याच्यासाठी खूप 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 थँक्यू, मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन अध्यायामध्ये प्रवेश करताय त्यासाठीही शुभेच्छा आणि थँक्यू थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हर हर महादेव, जय श्रीकृष्ण, राधे राधे, थँक्यू.